आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान आहे, त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये पण आहे आणि माझं मतदान हे खडकेश्वर या भागात आहे आणि इकडे आज मी माझं मतदान या म्युन्सिपल लायब्ररीच्या बूथवर केलेलं आहे. कसं वाटतं आज महत्त्वाचा दिवस आहे, तिसऱ्यांदा तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात? 2014 मध्ये आणि 2019 मध्ये संभाजीनगरच्या सर्व नागरिकांनी मला आशीर्वाद दिला होता. मी दोन्ही वेळेस आमदार म्हणून निवडून आलो. पुन्हा एकदा 24 मध्ये पण मी 10 वर्षात या शहराच्या विकासाच्या कामासाठी काम केलेलं आहे आणि अनेक प्रश्न या शहराचे मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात यशस्वी झालेलो आहे. त्याच्यामुळे मला नक्कीच खात्री आहे की संभाजीनगरचे नागरिक मला पुन्हा एकदा 24 मध्ये आशीर्वाद देऊन निवडून देतील. तुमच्या मित्रपक्षातले संजय सिरसाट आहेत, त्यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे. त्यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे की बाहेरचे जे गुंड आहेत त्या शहरामध्ये आलेले आहेत आणि अनेक मतदारसंघांमध्ये धमकी दिली जात आहेत महायुतीच्या उमेदवारांना किंवा राजकारणामध्ये इतक्या खालच्या लेवलला जाऊन राजकारण करत असतील तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. अशा खालच्या लेवलला जाऊन राजकारण करू नये. निवडणूक ही कधीही 1 महिन्याची असते, बाकी 59 महिने आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करायचं असते. त्यामुळे वैयक्तिक संबंध कधीही कोणी खराब आहे असं जो कोणी केलं असेल काल तर नक्कीच ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो. आणि दुसरं असं आहे, अंबादास दानवे यांनी असा एक आरोप केलेला आहे की महायुतीकडून पैशाची उधळण केली जात आहे, पैशाचा पाऊस पाडला जात आहे. नाही, असं आहे, काल पण असे आरोप झाले होते पण नंतर ते सिद्ध होऊ शकले नाही. माझ्या मते हे बघा, महायुती म्हणजे आम्ही काय विशेष का, आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून आम्हाला लोक आणि आमच्या लाडक्या भगिनी आमच्या सर्व बरोबर आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काळजी करायची गरज नाही, आम्हाला या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही.